घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेनंतर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। नित्यानंद नगर परिसरात घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर स्थानिक नागरिकांसह विविध संघटना आक्रमक झाल्या असून आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पीडित कुटुंबावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर चिराग नगर पोलीस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनात आमदार पराग शहा, नगरसेवक धर्मेश गिरी, जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। पोलीस प्रशासनावर निष्पक्ष चौकशीची मागणी करत तीव्र टीका करण्यात आली, तर पीडितेला तात्काळ न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। तब्बल 12 तास सुरू असलेले हे आंदोलन अखेर मध्यरात्री 3 वाजता मागे घेण्यात आले। या प्रकरणाची चौकशी सह आयुक्त लक्ष्मी गौतम करणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर सोमय्या यांनी आंदोलन मागे घेतले। दरम्यान आंदोलनादरम्यान किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यातच ठाण मांडत जेवण आणि विश्रांती घेत आंदोलन सुरू ठेवले होते। मात्र पोलिसांकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अखेर हे आंदोलन संपुष्टात आले। मी पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना धन्यवाद देतोय। त्यांनी या दोन्ही भगिनींना न्याय मिळेल त्याचा कुटुंबाला खोट्या पद्धतीने गुंतवण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो फिरोज इक्बाल याच्याकडे तीव्र कारवाई सगळ्या सहकार्यांवर व्हायला हवी, यांच्या सगळ्या मागण्या पोलीस आयुक्तांनी मान्य केला आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण, त्याचबरोबर या परिवारांचा लोकांना जेलमध्ये टाकण्याचा जो दुस्साहस पोलीस अधिकाऱ्यांनी केलं त्याचा तपास आता मुंबईचे जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम लक्ष्मी गौतम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। उद्या सकाळपासून क्राईम ब्रांच याची चौकशी पुढे नेणार आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यात गलथानपणा केला आहे हे सिद्ध झाला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार। असं आहे की हे जे मुस्लिम जिहादी माफिया नेत्यांचं कटकारस्थान होतं। आपण पाहिलं की नाशिक असो, अग्रीपाडा असो की अमरावती असो आणि घाटकोपर सगळ्या ठिकाणी मुस्लिम माफिया आमचा हिंदू मुलींना, ताई माई यांना फसवण्याचा प्रयत्न करतात। इथे तर 6-7 वर्षाच्या मुलींना त्यांनी हे प्रकरण घाटकोपरचं दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, पण आता गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि आता आम्हाला न्याय मिळेल याची खात्री झाली आहे। आता या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई।